तो भंगार असेल किंवा काय असेल तर आम्ही ते पहिले जाऊन बाहेर विकायचो, त्याच्यावर आम्हाला ते थोडेफार पैसे मिळायचे। त्याच्यानंतर त्यांच्यावर अशी सक्ती करण्यात आली की ते जे भंगार आहे ते तुम्ही नगरपालिका हद्दीतील जो भंगारवाला आहे ते हा निम्मा केला जातो। तर त्यांना विचारलं, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ही सक्ती आहे आम्हाला, म्हणजे टेंडर देण्यात आलं तिथं एकतर पहिली गोष्ट गेटवर सिक्युरिटी नव्हता, तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं तिथं सीसीटीव्ही, आम्ही त्यांना विचारलं सीसीटीव्ही चालू आहेत का, तुमचे प्रिंटर चालू आहेत, मग एवढा दिवस बंद का होतं। त्याच्यानंतर आम्ही ते झाल्यानंतर आम्ही पाठीमागच्या साईडला गेलो तर तिथं आम्हाला एक शेड दिसलं, मग ते शेड कुणाचं आहे तर तिथं विचारणा केला की नंतर ते कळालं की तिथं तो एक भंगारवाला बसलाय। याची बेसिक माहिती आमचे शहराध्यक्ष आदरणीय आपल्याला दिलेलीच आहे, निखिल भाऊ भोसले यांनी आपल्याला दिलेलीच आहे। सर्वप्रथम विषयाची सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला सांगितले। डेपोमध्ये भंगार व इतर मालाची चोरी होत असल्याबाबत हे पत्र आम्ही नगरपालिकेला दिल्यानंतर आता नगरपालिकेने त्यावर काय कळविण्यात येते की लोणावळा नगर परिषद मालकीच्या वर्सोली कचरा डेपो येथे दैनंदिन येणाऱ्या कचऱ्यामधील प्लास्टिक बॉटल इत्यादी साहित्य भंगारवाला यांना विकण्यात येते। वर्सोली कचरा डेपो येथे सुमारे 20 वर्षापासून, लक्षात घ्या हा मुद्दा, वर्सोली कचरा डेपो येथे 20 वर्षापासून, मी मुद्दा अधोरेखित करतोय पुन्हा एकदा, त्याचं सविस्तर स्पष्टीकरण मी देतो तुम्हाला। 20 वर्षापासून कचरा खरेदी करणारा प्राप्त होतो, लक्षात घ्या, कचरा वेचक यांना रोजगार प्राप्त होतो, तो मुद्दा मी तुम्हाला पूर्ण अधोरेखित करतोय। तर वर्सोली कचरा डेपो येथे वरील निर्माण होणारा खुलासा मागवण्यात आलेला आहे। तसेच आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने नगर परिषदेमार्फत संबंधित भंगारवाला व वर्सोली कचरा डेपो येथे सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्यात येत असून सदरचे काम सुरू केलेले आहे। तरी आपल्या तक्रारीच्या अनुषंगाने नगर परिषदेकडून सदरचा कचरा डेपो येथे सुरक्षितेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवण्यात येतोय। चौकशीचा अहवाल आम्हाला देईल, पण नगर परिषदेने आजपर्यंत या चौकशीचा अहवाल आम्हाला कुठलाही दिलेला नाही, त्यामुळे आज आपण ही पत्रकार परिषद घेत आहोत। आता विषय कचरा होता महत्वाचा म्हणजे, पण संबंधित सीओनी आपल्या पत्रामध्ये असं लिहून दिलेले की हे 20 वर्ष परिषद घेतली, काय विषय? लोणावळा नगर परिषदेच्या वर्सोली येथील कचरा डेपोमध्ये जो मोठ्या प्रमाणे कचऱ्याचा जो भ्रष्टाचार चालू आहे त्या संदर्भात महाराष्ट्र निर्माण सेना लोणावळा शहराची पत्रकार परिषद होती। काय भ्रष्टाचार? भ्रष्टाचार असा आहे की लोणावळा नगर परिषदेने एक 500च्या स्टॅम्पवरती नोटरी करारनामा करून संबंधित भंगारवाल्याला त्या ठिकाणी रुजू केलेला आहे, पण संबंधित भंगारवाला ज्याच्या नावाने डॉक्युमेंट झालेला आहे तो भंगारवाला तिथे हयात नसताना त्रयस्थ व्यक्ती त्या ठिकाणी येऊन धंदा करत आहे आणि लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये येणारा कचरा, उदाहरणार्थ भंगार, बाटल्या, प्लास्टिक, रद्दी, हा तो भंगारवाला अल्प दरामध्ये विकत घेतो आणि बाहेर चांगल्या दरामध्ये विकतो आणि लोणावळा नगर परिषदेची आणि लोणावळा नागरिकांची या ठिकाणी फसवणूक होत आहे असं आमचं या ठिकाणी म्हणणे आहे। पहिली गोष्ट तर आम्हाला हा करारनामा मान्य नाही की नगर प्रशासकीय कामामध्ये कुठल्याही गोष्टीची निविदा निघाल्याशिवाय कुठलाही माल हा शासकीय जागेमधून बाहेर जाऊ शकत नाही, पण लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीमधून हा माल राजरोसपणे जातो आणि त्याला जबाबदार लोणावळा नगरपालिकेचे संबंधित सीओ अधिकारी आणि सीओ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 20 वर्षापासून हा भ्रष्टाचार चालू आहे। त्याबरोबर जे 20 वर्षापूर्वीचे जे सत्ताधारी लोकप्रतिनिधी नगरसेवक होते त्यांचाही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती हात आहे। कशा पद्धतीने उघडकीस आला हा उघडकीस आला की जेणेकरून बीबीजी कंपनीचे जे कचरा वाहण्यासाठी जी वाहनं आहेत त्याच्यावरती जे ड्रायव्हर म्हणून काम करतात, स्थानिक ड्रायव्हर म्हणून जे काम करतात, त्या ड्रायव्हर लोकांनी आमच्याकडे या ठिकाणी तक्रारी केल्या होत्या की आम्हाला जो माल या ठिकाणी भंगार म्हणून आम्ही जमा करतो आणि तो बाहेर जो विकत होतो त्याच्यामधून आम्हाला चहा पाणी म्हणून काही पैसे भेटायचे, ती रक्कम, तो माल आम्हाला नगरपालिकेच्या आवारामध्ये जाऊन जो संबंधित भंगारवाला ठेवलेला आहे त्यालाच विकण्याची सक्ती केली गेली आणि तो माल आम्ही त्यांना नाही विकला तर आम्हाला कामावरून काढण्याची धमकी देण्यात आली। काय इथे जे बीओजीचे लोक जे इथे काम करतात ते काय ते दारू वगैरे पिऊन वगैरे म्हणजे आम्ही त्या ठिकाणी ह्या तक्रारी आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली असता, पहिल्या दिवशी पाहणी केली असता तर बीबीजी कंपनीचा एकही सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी कार्यान्वित नव्हता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली असता बीबीजी कंपनीचा सुरक्षक हा गांजा पिऊन त्या ठिकाणी ड्युटी करत होता, हे त्यांनी स्वतः कबूल केलेला आहे। तसा संबंधित व्हिडिओ मी आपल्याला दाखवलेला आहे। काय मागणी आहे? आमची मागणी आहे की आजपर्यंत 20 वर्षापासून जो भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे संबंधित भंगारवाल्यांनी,
जो माल आजपर्यंत लाख रुपयाचा माल असो 2 लाखाचा असो, जो माल विकलेला आहे महिन्याकाठी दिवसाकाठी, त्या मालाचं संपूर्ण उत्पन्न हे नगर परिषदेमध्ये जमा करावं, त्याचं स्टेटमेंट नगर परिषदेने आम्हाला दाखवावं आणि संबंधित घोटाळ्यामध्ये जे ज्या सर्वांच्या हाताने हा घोटाळा झालेला आहे, जे मागचे 20 वर्षापूर्वीचे सत्ताधारी असतील, संबंधित सीओ असतील, संबंधित अधिकारी असतील, यांच्यावर योग्य पद्धतीने कारवाई करण्याची आम्ही उच्चस्तरीय अशी मागणी या ठिकाणी करणार आहोत. आपलं नाव? माझं नाव अमित वसंत भोसले, माजी प्रवक्ते, लोणावळा शहर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.